करा. शेजारी मी फोन ठेवलेला आहे माझा. आता मी स्लाइड शेअर करते. आपण प्युरिफिकेशन बाय डिफरन्शियल सेंट्रिफ्युगेशन हा पॉइंट चालू केला होता. इन शॉर्ट मी थोडासा रिवाइज करते. बरेच दिवस झाले त्यामुळे आपल्या जर विसरला असेल तर हा पॉइंट जरा बघूया आपण. प्युरिफिकेशन बाय डिफरन्शियल सेंट्रिफ्युगेशन याचं बेसिक प्रिन्सिपल आपल्याला बघायचं आहे. इफ एनी सोल्युबल इनसोल्युबल पार्टिकल जर घेतला, इफ इट इज अलाउड टू सस्पेंड इन द फ्लुइड, it will settle at its own because of the gravitational pull or the force. तुम्ही जर एखादं पाण्याचं भांड घेतलं, त्याच्यामध्ये थोडीशी माती आणि एखादा खडा दुसऱ्या भांड्यात घेतला तर खडा पटकन खाली बसेल, माती मात्र बसायला वेळ लागणार आहे. आणि त्यामुळे द रेट ऑफ सेडिमेंटेशन डिपेंड्स अपॉन द साइज अँड वेट ऑफ द पार्टिकल. आणि हे बेसिक प्रिन्सिपल लक्षात घेऊन आपल्याला बॅक्टेरिया व्हायरसेसचं प्युरिफिकेशन करायचं आहे. Now we can increase the rate of sedimentation by applying the gravitational force. आपण त्याच्याला gravitational force apply करून आपण तो करू शकतो. Now question arises how to apply the gravitational force. तर तुम्ही FY ला वगैरे तुम्हाला सेंट्रिफ्यूजचं मशीन दाखवलेलं होतं. जसं तुम्ही केमिस्ट्री मध्ये एखादं ब्लॅक प्रेसिपिटेट आला तर सेंट्रिफ्यूज करून घेऊन प्रेसिपिटेट बाजूला काढता, त्या पद्धतीने वी हॅव टू कीप द ट्यूब्स इन द सेंट्रिफ्युगेशन मशीन and then adjusting the speed depending upon the size and weight. We have to adjust the centrifugal. We can apply the centrifugal force. Now, if the viruses are present along with the contaminating cell debris, first we have to do the purification step. Is आपल्याला ते सेंट्रिफ्युगेशन करून इम्प्युरिटीज वगैरे बाजूला काढून टाकावे लागतील आणि नंतर वरचं सुपरनटन घ्यावं लागेल. या पद्धतीने आपण बघितलेलं आहे. आता आपल्याला डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन याचं पण बऱ्यापैकी माहिती आपण बघून झालेली आहे. मोस्ट ऍडव्हान्स टेक्निक which is used for a purification of virus, it is called as the density gradient centrifugation. It is also called as the zonal centrifugation. Already we have seen that different zones or bands are produced after completion of centrifugation, and therefore it is called as the zonal centrifugation. And what is the advantage of this technique? By this technique, not only we can purify the virus, but we can separate the viruses, different types of viruses apart from each other. They are separated from each other depending upon their weight or densities. We can separate it. म्हणजे व्हायरसचं मिक्सचर असेल तर त्या मिक्सचर पासून प्रत्येक व्हायरस आपल्याला सेपरेट करता येतो. We can separate the virus. And that for that purpose the gradient preparation procedure is there. गेल्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं, एखादी ट्यूब तुम्ही घ्यायची, शेजारी एक कंटेनर मध्ये 14 मोलर NaCl आणि एका कंटेनर मध्ये सुक्रोज, कॉन्सन्ट्रेटेड सुक्रोज सोल्युशन, आणि त्याचे वेगवेगळे प्रपोर्शन्स घ्यायचे. एकाचे सगळ्याच्या सगळं पहिल्यांदा सुक्रोज 10 भाग घातले, मग 9 आणि 1, 8 आणि 2 अशा पद्धतीने कॉम्बिनेशन करत करत वी कॅन प्रिपेअर द ग्रेडियंट आपण करू शकतो. And without disturbing the, when you keep it in the refrigerator, it is stable gradient is produced. And then the mixture of the viruses, cell debris, it is poured at the top of the gradient and tube is centrifuged with very high speed, 40,000 to 1,50,000 G, that is RPM, for 30 minutes to 3 hours. त्या ट्यूब आपण डिस्टर्ब न करता वरचं जे घातलेलं सोल्युशन आहे, मिक्सचर आहे, त्या मिक्सचर मधली ती ट्यूब आपण 40,000 ते 1,50,000 पर्यंत आपण ती ट्यूब सेंट्रिफ्यूज करायची, जवळजवळ 3 तासापर्यंत. व्हॉट विल हॅपन आफ्टर सेंट्रिफ्युगेशन? यू विल गेट द डिफरंट व्हायरसेस सेपरेटेड फ्रॉम इच अदर डिपेंडिंग अपॉन देअर डेन्सिटी. त्या डेन्सिटीच्या ह्याच्यापासून ते फ्लोट होतात. तुम्ही जर पुस्तकात वर्णन वाचलं, these density isodense region मध्ये जातात. These that is the gradient which is prepared there. That gradient region
suppose the highest density gradient region is there at the base of the tube, it works as a cushion, and on that cushion the viruses, they float, they remain there, and the isodense region. Middle part, all the viruses of the middle gradient will come at the isodense region, same density region la te yetat, while the lighter, less denser viruses will come at the upper end of the gradient. Like this, they get separated from each other. Because the diagram this the first A tube shows the gradient which is prepared. In the second tube, the mixture is poured, while then it is followed for very high speed centrifugation, and then we will observe in the C tube the most dense, that is the highest density granule at the bottom, then middle one, the middle gradient, and in upper region, the lesser gradient region, they get separated. Same way here the diagram, instead of viruses, these are the different nematodes, nanoparticles, nano suspension like this. As an example, it is available on the net, and therefore I have taken this diagram. Though if you observe the last pink colored 50% sucrose region, which is the most denser region, above it 40% sucrose, then above it 20% sucrose, while at the upper region, which is the blue colored, it is only the NaCl, sucrose is not at all incorporated. And thus, we can prepare the gradient. The lowest one, highest density region, 50% sucrose, while the upper blue one, it is no sucrose and only the that is an NaCl solution. And then we can pour the content and they get separated depending upon their density. Now question arises, how to? Now suppose we get the band zones in the isodense region. Most higher density region, the higher, those particles having high density, they will settle at the bottom, middle one at the middle region, and the lower one having lower upper region. Like this, suppose that they get separated. Now question arises, how to separate it? How to separate each component from each other? आतापर्यंत आपण जेव्हा डिफरन्शियल सेंट्रिफ्युगेशन मध्ये बघितलं तेव्हा आपण काय केलं, व्हायरसेस आणि इम्प्युरिटीचं मिक्सचर घेतलं आणि सेंट्रिफ्युज केलं. व्हायरसेस सगळे वर राहिले आणि खाली इम्प्युरिटीज बसल्या. आपण हळूच ते ओतून घेतलं, डिकॅन्ट म्हणायचं त्याला. ही ट्यूब आहे, अगदी हलक्या हाताने आपण जेव्हा ही डिकॅन्ट करून घेऊ, then the impurities will get removed, will get at the bottom as a pellet, and the virus mixture will get in a separate tube. Now here the viruses, their mixture, they are present at the different zones. Now how to separate it from each other? There are two ways. We'll see one by one. First, once you get the different zones, you have to prepare a small pinhole. The plastic tube is there. Using a small pin, you have to prepare a hole at the base of the tube, and then content, each zonal content is collected. Suppose this is the first highest density region up to this, then collect in one container, then remove that container, collect in the second container. Like this, you have to separate in a separate container. Each band is collected and then it is used for the further study. Or the second way, what you have to do, the tube with the band, it is refrigerated. It is allowed to form the freeze. That is the it is when it is refrigerated, ice are produced. Ice is produced. Then what you have to do, you have to take the tube in this horizontal position, cut the tube totally into different zones, and then collect each one in the different container. The tube which are using here, they are use and throw tube. Either you can prepare the pinhole at the bottom or you can cut the tubes into different zones. And now you can purify it. आणि तुम्हाला मी होमवर्कला एक प्रश्न दिला होता, नेकेड व्हायरसेस कॅन बी इझिली प्युरिफाईड बाय दिस मेथड, बट एन्व्हलप व्हायरसेस कॅन नॉट बी प्युरिफाईड. कोणाचं उत्तर तयार आहे का सांगा? मी तुम्हाला सांगितलेला होता प्रश्न की नेकेड व्हायरसेस या मेथडनी प्युरिफाय होऊ शकतात, परंतु एन्व्हलप व्हायरसेस होऊ शकत नाही.
कोणीतरी विचारते, साक्षी तुला दिसला नाही का ग स्क्रीन? हो मॅडम, पहिल्यांदा दिसत नव्हती पण आता दिसतीये. दिसतीये ना? बरं, मी तुम्हाला होमवर्कला एक छोटासा प्रश्न दिला होता, कोण उत्तर सांगेल? की आता मी जे तुम्हाला डेन्सिटी ग्रेडियंट मेथड सांगितली, ह्या मेथडनी नेकेड व्हायरस कशाला म्हणायचं? तुम्ही मला प्रश्न विचारलात तरी मला आवडेल मध्ये कधीही थांबवून, मॅडम नेकेड व्हायरस म्हणजे काय आणि एन्व्हलप व्हायरस म्हणजे काय? आता हे तुम्हाला सांगितलंय का नाही मला माहित नाही, मी मुद्दाम तुम्हाला हा प्रश्न विचारून ठेवला होता की जेणेकरून तुम्ही मला आल्या आल्या विचारायला पाहिजे होतं की मॅडम म्हणजे काय, नेकेड व्हायरस म्हणजे काय आणि एन्व्हलप व्हायरस म्हणजे काय? मग तुम्हाला माहित असलं तर सांगा. मला इथं मृणाल कांबळे नाव दिसतंय, तर ऑन कर ग ऑडिओ व्हिडिओ. मृणाल कांबळे, याचा अर्थ मृणालने नुसतं लावून ठेवलंय आणि मृणाल गायब आहे. हॅलो मॅम. कोण आहे? संयुक्ता? हा, मला नक्की माहित नाही पण मी ट्राय केलंय की नेकेड सांग ना व्हायरसेस जे बाळा. असतात दे आर रेझिस्टंट टू चेंज इन हा. टेम्परेचर, त्यामुळे ते फ्रीज टेम्परेचर मध्ये राहू शकतात, त्यामुळे ते इझिली आपण ऑब्टेन करू शकू एन्व्हलप व्हायरसेस पेक्षा. संयुक्ता, तुझा प्रयत्न चांगला आहे पण थोडस उत्तर चुकलंय. आणि मी तुम्हाला चुकणं मला अजिबातच काही वाटत नाही की तुम्ही चुकायला पाहिजे, कारण तुम्हाला येत नाही म्हणून तुम्ही आलाय कॉलेजला. जर येत असतं तर घरीच बसला असतं, तुम्ही आमच्या कॉलेजकडे फिरकलाच नसता. पण तू प्रयत्न केलास याबद्दल मी तुझं आधी अभिनंदन करते. आता आपला वर्ग असता तर मी सगळ्यांना टाळ्या वाजवायला सांगितल्या असत्या, थँक्यू पण मॅम. आता वर्ग नाही त्यामुळे आपण इथं अभिनंदन करूया. पण थोडं उत्तर चुकलंय बाळा तुझं, मी समजावून सांगते. अजून कोण बोलतंय का बघूया. मृणाल कांबळे अजूनही नाहीये, तिने नुसतं लावून ठेवलाय आणि गायब झालीये मृणाल. बरं, आता दुसरी मला दिसते वैष्णवी पवार. वैष्णवी पवार, बोल बाळा. काय वाचलंस का? मी तुम्हाला परवा प्रश्न दिला होता. काय बोलायचं नाही? शुभांगी जंगम, शुभांगी जंगम. येस मॅम. हा, बोल बाळा. तुला काय येतंय ते सांग, येत नसेल तर नाही म्हणून सांग, काय फासावर चढवणार नाहीये. काय प्रयत्न केलास का घरी गेल्यावर? शुभांगी जंगम, काय परत बंद करून टाकलं? तर कसं आहे, मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना चांगलं यावं म्हणून माझा मॅक्झिमम प्रयत्न आहे. तन्वी काळे एक नाव दिसतंय आता. येस मॅम. हा, बोल ग बाळा. काय बघितलंस का? मॅम बघितलं मी, पण हा, बोल ना. असं प्रॉपर आन्सर नाहीये. मिळालं नाही मॅम, ते एन्व्हलप्ड व्हायरस त्यांची डेन्सिटी कमी असते कारण त्यांच्यात ते लिपिड कॉम्पोनंट असतात म्हणून, आणि ते हाय सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन वगैरे असेल तर ते डिस्टर्ब होऊ शकतं. बर, तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. आलं नाही तरी चालेल, असं कधीच मी म्हणणार नाही की तुम्हाला यायला पाहिजे, पण प्रयत्न करायला पाहिजे. आता ह्या दोघी जणींनी काहीतरी सांगायचा प्रयत्न केलाय. बाकी कोणी इच्छुक आहे का बोलायला? नाहीतर मग मी उत्तर सांगणार आहे. मृणाल कांबळे अजूनही जागेवर नाहीये. आता मी तिचं नाव नंबर हुडकून काढते आणि एक फोन करीन तिला. तुम्हाला असं वाटतं की आपण हे लावून ठेवलं आणि निवांत झालो आपण. साहेबांनी पण आम्हाला असं सांगितलंय की पोरं असं करतात, फक्त लावून ठेवतात आणि तुमची प्रेझेंटी लागते तिथे. आता शुभांगी जंगमनी तर सोडूनच दिला क्लास.
हे असं जर तुमचं असेल आणि आपल्याकडे 80 मुलांची ऍडमिशन झालेली आहे आणि आता माझ्याकडे 50 मुलांचीच लिस्ट आहे. आता ओघाने आलाय म्हणून सांगते, ह्या एंडला तुमची परीक्षा होणार आहे 10 मार्काची आणि ते मार्क तुमचे फायनल एक्झामला. आता आपण ऑटोनॉमस मध्ये आहोत, तुम्हाला कल्पना आहे की ऑनलाईन तुम्हाला दरवर्षी एक परीक्षा दिली गेलेली आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही जर नाही हजर राहिलात तर शेवटी नुकसान तुमचं आहे. आम्हाला काही फरक पडत नाहीये. एक 4-4 वेळा आम्ही सांगू शकतो, याच्या पलीकडे काही नाही. ऋषिकेश देशमुख जरा ऑन कर रहे. ऋषिकेश यस मॅम. ऑडिओ व्हिडिओ पण ऑन कर. ओके. तुम्ही सगळी मुलं कोण कोण आला होता मायक्रो पाहिजे म्हणून, तू असतोस का रेग्युलर लेक्चरला? हो ऋषिकेश, हो. मी आता नंतर बघणार आहे काढून तुमचा अटेंडन्स. येस. तो प्रश्न दिला काय बघितलं नाही तरी गेल्या आणि आलायस. कधी उठलास आज? सकाळी किती वाजता उठलास? 7. 10 वाजता. आता तुमचं सगळं तुमचं असं इझी याच्यामध्ये लाईफ चाललेलं आहे की जे तुम्हाला पुढे जाऊन त्रास देणार आहे. आता मी उत्तर सांगते, तू ऑन ऑफ कर तुझा ऑडिओ, आवाज फार येतोय. व्हायरसेसचे 2 प्रकार असतात, एक नेकेड व्हायरस आणि एन्व्हलप व्हायरस. हे कुणामध्ये असतं? जास्त करून अॅनिमल व्हायरस मध्ये असतात. बॅक्टेरियोफाज हे तुम्हाला कळलं असेल, तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवली होती, त्याला हेड, टेल फायबर, पिन्स होते. आता ही समजा बॅक्टेरियल सेल आहे आणि हा फाज आहे, तो त्याच्यावर जाऊन ऍडसॉर्ब होतो म्हणजे घट्ट फर्म चिकटून राहतो त्याला. त्याचं न्यूक्लिक ऍसिड तो फक्त आत टाकतो आणि वर ते हेड, टेल फायबर तसंच राहतं. त्याला घोस्ट म्हणतात, भूत म्हणतात ते वर राहिलेलं. आणि आत गेलेलं जे न्यूक्लिक ऍसिड आहे तो पाहुणा आहे, तो जाऊन त्या घरामध्ये घराचा चार्ज घेतो आणि तिथे आत जाऊन स्वतः सगळी डेव्हलपमेंट करतो आणि त्याच्या सगळ्या एका फाजच्या न्यूक्लिक ऍसिडच्या लाखो कॉपीज तयार होतात आणि ती जी होस्टची सेल आहे त्या घरात तो घुसलाय पाहुणा म्हणून, ती सेल फुटते आणि ते व्हायरसेस फाजेस बाहेर पडतात. सेल फुटून, होस्ट सेल फुटून जेव्हा व्हायरस बाहेर पडतो, मग तो फाज असेल किंवा अॅनिमल असेल. फॉर एक्झाम्पल पोलिओ व्हायरस हा नेकेड व्हायरस आहे, तो त्या होस्ट सेलला तोडतो आणि बाहेर पडतो. त्याला एन्व्हलप असत नाही. परंतु एन्व्हलप कुणाला असतं? ज्या फाज व्हायरसला बाहेर पडताना ते बडिंग ऑफनी, तुम्ही यीस्टची प्रोसेस शिकला असाल किंवा एखादं बघितलं असेल की ही अॅनिमल सेलची जी एन्व्हलप आहे, सेल मेम्ब्रेन आहे, तिथं तो जातो, त्याच्या भोवती त्या सेल मेम्ब्रेनच एन्व्हलप तयार होतं आणि मग बडिंग ऑफ प्रोसिजरने एक एक बड तयार होतो. म्हणजे ते जे एन्व्हलप त्याच्या भोवती असतं ते अॅनिमलचं, होस्ट सेलचं असतं, त्यांचं स्वतःचं नसतं. फाजेस किंवा व्हायरसेस असे आहेत की ज्यांना लिपिड अजिबात तयार करायला येत नाही. तुम्हाला मी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी मध्ये सांगितलं, फाजेस किंवा व्हायरसेस त्यांच्याकडे न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन असतं, फाज असत नाही. ते जे एन्व्हलप आहे, ती जी बड तयार झालेली आहे, ती प्रत्येक वेळेला एक सारखी दिल असं सांगता येत नाही. एन्व्हलप व्हायरसेस दे आर हॅव्हिंग ऑफ डिफरंट डेन्सिटीज. म्हणजे एकच व्हायरस आहे. फॉर एक्झाम्पल आपण HIV व्हायरस बघूया, जो एन्व्हलप व्हायरस आहे की ज्या एन्व्हलप व्हायरस भोवती त्या होस्ट सेलचं एन्व्हलप असणार आहे. मग हे जे होस्ट सेलचं एन्व्हलप आहे ते प्रत्येक HIV भोवती सारखं असेल असं सांगता येत नाही आणि त्यामुळे एन्व्हलप व्हायरसची डेन्सिटी एकसारखी असणार नाही. काहीच्या एन्व्हलपचं प्रमाण कमी असेल, काही मध्ये जास्त असेल. त्यामुळे एन्व्हलप व्हायरसेस समजा जरी सगळे HIVचे असले तरी सर्व HIV व्हायरसची डेन्सिटी एकसारखी असणार नाही
आणि म्हणून आपल्याला त्या एन्व्हलप व्हायरसेसचं प्युरिफिकेशन, सेपरेशन डेन्सिटी ग्रेडियंटनी करता येत नाही, कारण प्रत्येकाची डेन्सिटी ही सेपरेट असते. अर्थ कळलाय का बघा? नेकेड व्हायरस मध्ये बाहेर एन्व्हलपच असत नाही. वेन एनी व्हायरस लॅक द एन्व्हलप त्याला नेकेड म्हणतात. आणि ज्या व्हायरसेसच्या भोवती एन्व्हलप असतं त्याला एन्व्हलप व्हायरस म्हणतात. फॉर एक्झाम्पल आता आपण H1 याचा शिकतोय, कोरोना हा एन्व्हलप व्हायरस आहे, इन्फ्लुएन्झा हा एन्व्हलप व्हायरस आहे, एड्स हा एन्व्हलप व्हायरस आहे. परंतु पोलिओ किंवा सगळे फाजेस हे नेकेड व्हायरसेस आहेत, त्याच्या भोवती एन्व्हलप नसतं. ही नेकेड व्हायरसेस कसे तयार होतात? ती सेल होस्ट सेल तोडतात, फोडतात आणि एका वेळेला पीक येतं. अनेक फाजेस एका वेळेला बाहेर पडतात, अनेक व्हायरसेस एका वेळेला बाहेर पडतात. पण एन्व्हलप व्हायरस कसे बाहेर पडतात? एक कळी येते, त्याच्या भोवती तो एन्व्हलप व्हायरस जातो आणि त्या कळी बाजूला पडते. परत दुसरा येतो, त्याच्या भोवती त्याच्या सेल मेम्ब्रेनची भोवती एन्व्हलप तयार होतो, कळी येते, बडिंग म्हणतो आपण त्याला, बाजूला पडतो. अशी प्रत्येक वेळेला होस्टचं एन्व्हलप घेऊन ते बाहेर पडतात. आणि त्यामुळे सगळ्या व्हायरसेसला एन्व्हलप भले एकाच प्रकारचे असले तरी सर्वांना काही एकसारखं बाहेर नसतं. And therefore they are having different densities and therefore they can't be purified by density gradient centrifugation. सर्वांना कळले असं मी समजून घेते आणि आता मी पुढे जाते. आता आपण पुढचं प्रेझेंटेशन बघूया. आता दिसतंय का मला सांगा? दिसत नसेल तरी सांगा. हे आपलं बघून झालंय. आता नेक्स्ट मेथड आहे की आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला 2 मेथडनी प्युरिफिकेशन करायचं आहे. प्युरिफिकेशन ऑफ द व्हायरसेस बाय सेंट्रिफ्युगेशन, त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारची सेंट्रिफ्युगेशन आली, डिफरन्शियल सेंट्रिफ्युगेशन अँड डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन. आणि आता आपण नवीन आणि शेवटची मेथड बघतोय, प्युरिफिकेशन ऑफ व्हायरसेस बाय प्रेसिपिटेशन. तर ते आपल्याला बघायचंय. इट इज मोस्ट इफेक्टिव्ह अँड इझिएस्ट वे ऑफ प्युरिफिकेशन. हा सर्वात सोपा मार्ग आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ व्हायरस इज दे कॅन बी क्रिस्टलाइज. जी मेथड आपण वापरणार आहोत ती मेथड कशावर अवलंबून आहे? व्हायरसच्या कुठल्या प्रिन्सिपलवर अवलंबून आहे? बेसिक प्रिन्सिपल काय आहेत? द व्हायरसेस कॅन बी क्रिस्टलाइज. जसे साखरेचे क्रिस्टल होतात, जसे कॉपर सल्फेटचे क्रिस्टल होतात, जसे मिठाचे क्रिस्टल होतात, तसे या व्हायरसचे क्रिस्टल होतात. and they can be crystallized and that crystal remain active, crystal remain infective. म्हणजे तो जिवंत राहणार आहे. जिवंत म्हणजे इतर कुत्र्या मांजरासारखा, मुंगी झुरळासारखा जिवंत म्हणता येणार नाही. बट इट रिमेन इन्फेक्टिव्ह फॉर लॉंग टाइम. बराच काळ ते व्हायरसेस त्या क्रिस्टलच्या फॉर्म मध्ये जिवंत राहतात, म्हणजे ऍक्टिव्ह राहतात, इन्फेक्टिव्ह राहतात. द सेम तुम्ही जर घेतले क्रिस्टल्स आणि ते जर तुम्ही सुटेबल बफर मध्ये टाकले आणि ते सुटेबल बफर मध्ये डिझॉल्व्ह झालेले व्हायरस तुम्ही जर अॅनिमल सेल मध्ये टाकलेत तर ते इन्फेक्टिव्ह राहतात. त्यामुळे नीट लक्षात घ्या. आपण आता मेथड शिकणार आहोत, प्युरिफिकेशन ऑफ व्हायरसेस बाय प्रेसिपिटेशन. इट इज मोस्ट इफेक्टिव्ह अँड इझिएस्ट मेथड. And this method, it is based on the property the viruses can be crystallized and the crystal form remain active or infective for long time. What we have to do? What is the procedure? The viral sample, blood असेल किंवा एखादा टिश्यू असेल, it must be first follow for the procedure of isolation. मग तुम्ही कुठल्याही एखाद्या मेथडनी तुम्ही आधी प्युरिफाय करून घेतले पाहिजेत, आयसोलेट करून घेतले पाहिजेत, and then you can purify by the precipitation. And therefore the viral sample, maybe the tissue or the blood, is first processed for isolation like ultracentrifugation or ultrafiltration, and then that viral suspension is purified by the precipitation. ते प्रेसिपिटेशन ह्यानी आपण ते प्युरिफाय करू शकतो. इथे आपण व्हायरसचे क्रिस्टल करू शकतो. यू कॅन प्रिपेअर द क्रिस्टल्स, प्रेसिपिटेट ऑफ इट. तर ते कसे होतात? आपल्याला 2 पद्धतीने आपण प्रेसिपिटेशन करू शकतो. द फर्स्ट इज द फिजिकल मेथड अँड द सेकंड इज द केमिकल मेथड.
Now, what is the physical method? What is the chemical method? They are the example of the physical method and the chemical method. The first method is the physical method is the isoelectric pH method. While chemical method, we can use the chemicals of ethanol, ammonium sulfate, methanol, or protamine, or sometimes the yeast nucleic acid can be used, and the viruses can be precipitated. The most effective, most important method is the precipitation. आपल्याला करू शकतो by the purification. Precipitation can be done by two ways, either physical method or the chemical method. Physical method is the isoelectric pH method, and the chemical is the ethanol, ammonium sulfate, methanol, or protamine chemical are used. First we'll see the physical method. आपण आधी पहिल्यांदा physical method बद्दल माहिती घेऊया. तुम्ही आता TY ला आलाय, तुम्ही FY ला ग्रॅम स्टेनिंग नावाचं एक गोष्ट शिकला असाल, आणि त्या ग्रॅम स्टेनिंग मध्ये तुम्ही आयसोइलेक्ट्रिक पीएच असा एक मेकॅनिझम शिकलाय. आयसोइलेक्ट्रिक पीएच असं एक मेकॅनिझम शिकलाय. थोडस आठवतंय का? मी पुढचा पॉइंट सांगेपर्यंत आठवतंय का बघा. आता आपण हा आयसोइलेक्ट्रिक पीएच चा पॉइंट वापरून व्हायरस प्युरिफाय कसे करणार आहोत ते बघणार आहोत. तर तिथे तुम्ही ती मेथड शिकला होता. In this method, the pH of the solvent is adjusted to its isoelectric pH. Now question arises, what is meant by isoelectric pH? Isoelectric pH कशाला म्हणायचं? The pH at which no net charge on the virus. आता हे वाक्य मी तुम्हाला नीट समजावून सांगते. असं इमॅजिन करा की हे व्हायरस आहे, बाहेरचा हा त्याचा प्रोटीनिक काय आहे, एन्व्हलप आहे, आणि हे बोट म्हणजे हे न्यूक्लिक ऍसिड आहे, हे आत आहे, आणि त्या न्यूक्लिक ऍसिड भोवती हे व्हायरसचं प्रोटीनिक पोट आहे. आता प्रोटीन आहे म्हणलं की प्रोटीन हे कशाची लांब साखळी असते, तर अमायनो ऍसिडची लांब साखळी असते. शब्दच अर्थ सांगतो, अमायनो acid. It is made up of two groups, amino and the acid COOH आणि NH3. आणि त्यामुळे NH2 ह्या दोन्ही ग्रुपवर चार्ज असतो. ऍसिडिक ग्रुपवर निगेटिव्ह चार्ज असतो आणि अमायनो ग्रुपवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि त्यामुळे ह्या सगळ्या त्या प्रोटीनिक पोटचा, आता हे समजा इमॅजिन करा हे प्रोटीन जे आहे ते कशाचं आहे, पोलिओ व्हायरसचं आहे. तर त्याचा स्पेसिफिक त्याच्यावरच्या प्रोटीनवर चार्ज असणार आहे त्यांच्या असलेल्या अमायनो ऍसिड नुसार. पण हा समजा T4 कोलिफाज आहे, तर त्या T4 फाजवर जे बाहेरचं प्रोटीन आहे त्याच्यावर जे अमायनो ऍसिड आहेत त्याच्यावरचे कुठले चार्ज अमायनो ऍसिड आहेत त्याच्यावरून त्याचा नेट चार्ज ठरतो. म्हणजे समजा त्या अमायनो ऍसिड मध्ये 15 पॉझिटिव्ह चार्जेसचे म्हणजे अमायनो ग्रुप मध्ये पॉझिटिव्ह 15 आहेत आणि 3 COOH निगेटिव्ह आहे, तर नेट त्याच्यावरचा चार्ज 15 - 3 म्हणजे 12 चार्ज म्हणजे त्याच्यावर असतो. मग तो त्याचा पीएच त्याच्यावरून ठरत असतो. मग आता समजा असं प्रोटीन आहे त्याच्यावर काहीतरी चार्ज आहे, आणि हा चार्ज कशामुळे आहे, तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या एम्फोटेरिक नेचर असणाऱ्या प्रोटीनमुळे आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ एम्फोटेरिक? दॅट इज हॅव्हिंग बोथ. आपण शाळेमध्ये किंवा 11वी 12वी मध्ये एम्फिबिओन असा शब्द ऐकलाय. एम्फी म्हणजे दोन्हीकडेही, जे पाण्यावरही, पाण्यात आत राहू शकतात, जमिनीवर पण राहू शकतात. तसा एम्फो हा शब्द आला की काहीतरी दोन आहे. मग तसं ह्या प्रोटीनवर दोन्ही चार्ज असतात, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज पण असतो, निगेटिव्ह चार्ज पण असतो. आणि ह्या दोन्ही चार्ज हे जेव्हा तुम्ही नलिफाय कराल, कॅन्सल कराल, आणि ते चार्ज नलिफाय कसे होतील, समजा निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्जचे मॉलिक्यूल अट्रॅक्ट होतील आणि तो चार्ज कॅन्सल करतील. आणि निगेटिव्ह चार्ज असतील तर एनियन असतील तर ते आपल्याला ते घालून कॅटन आणि एनियन घालून Cl- SO4- ते घातले तर तो चार्ज कॅन्सल होईल. आणि प्रोटीन असं निर्माण होईल, आयदर ते Mg आणि Zn Mg++ आणि Zn++ नी निगेटिव्ह चार्ज ऍडजस्ट केलेत आणि Cl- आणि SO4- नी पॉझिटिव्ह चार्ज जर कॅन्सल केले, then you will get the protein which is having net no charge.
and when the protein lacks the total charge on it, it get precipitated out. And therefore the isoelectric pH is the pH at which there is no net charge on the virus. व्हायरसवर नेट चार्ज जेव्हा नसेल तेव्हा त्याला आयसोइलेक्ट्रिक पीएच म्हणायचं. त्या पीएच ला तो व्हायरस प्रेसिपिटेट होतो, त्याचा क्रिस्टल तयार होतो आणि तो क्रिस्टल होताना इतर इम्प्युरिटीज सगळ्या ह्या पाण्यात तिथं राहतात बफर मध्ये, फक्त व्हायरस प्रेसिपिटेट होतो. अँड दॅट इज द बेस्ट मेथड. Follow me once again. The method, physical method, is the formation of isoelectric pH. Isoelectric pH is the pH at which there is no net charge on the virus, and thus the viral coat protein made up of virus coat is made up of protein. It is an amphoteric in nature, having both the charges, and these charges can be cancelled and the protein they are precipitated at its isoelectric pH. And the charges can be nullified using the magnesium or zinc ions or anions like chloride and sulfide. And when they are added in the solvent, then these charges will nullify the total charge, and at the pH there will be no net charge, and then immediately it get precipitated out, leaving behind the impurities. This is the physical method. कळलं असेल तर मला कधीही किती वेळाही विचारलं तरी चालेल. Now the second method is the chemical method. Instead of using physical method, you can use directly any chemical, and that chemical results in the precipitation. And those, which are those chemical? It includes the ethanol, methanol, ammonium sulfate, protamine, and even yeast nucleic acid. यातलं कुठलंही एखादं केमिकल तुम्ही वापरू शकता. इमिजिएटली द व्हायरस गेट प्रेसिपिटेटेड. समजा तुम्ही व्हायरसचं सस्पेन्शन घेतलं आणि एथेनॉल त्याच्यात टाकला, शेक केला, viruses will get precipitated out, leaving behind the impurities in the solution. If most popular is the ammonium sulfate is added. When the ammonium sulfate is added in that buffer solution, viral suspension, viruses immediately get precipitated, leaving behind the impurities. Like this is the chemical method. And once the precipitated viruses they are formed, आता समजा एक ही ट्यूब आहे, याच्यामध्ये तुम्ही अमोनियम सल्फेट टाकलं, ट्यूब शेक केली, तर काय होतील, त्या व्हायरसेस दे विल फॉर्म द क्रिस्टल्स, त्याचे जे प्रेसिपिटेट तयार होतील. यू हॅव टू अलाउ टू विथस्टँड ऍज इट इज, डिकॅन्ट ऑफ द रिमेनिंग सोल्युशन, अल्टिमेटली ऍट द बेस यू विल गेट द प्रेसिपिटेट, अँड देन अगेन ऍड द बफर ऑफ द सुटेबल पीएच. सुटेबल पीएच चा बफर घातल्याबरोबर तो व्हायरस त्या बफर मध्ये डिझॉल्व्ह होईल. परत एकदा ही प्रोसिजर रिपीट करायची. अगेन ऍड द अमोनियम सल्फेट, शेक इट वेल, अगेन देयर विल बी फॉर्मेशन ऑफ प्रेसिपिटेट, क्रिस्टल्स तयार होतील, लिव्हिंग बिहाइंड द इम्प्युरिटीज इन द सोल्युशन, डिकॅन्ट ऑफ द सोल्युशन. Again, same way, repeatedly, if we do the precipitation and dissolve in the suitable buffer, when we'll do, you will get highly purified viruses. जास्तीत जास्त purified viruses तुम्हाला मिळतील. Follow me once again the chemical method. What you have to do? You have to take the viral suspension. The viruses they are mixed or suspended in the suitable buffer. Then you have to add, for example, ammonium sulfate. Shake the tube. What will happen? There is a formation of precipitate of only virus. Virus will settle at the bottom. You can decant off, remove the content. त्याच्यातला content बाजूला काढून घ्या, supernatant. And then precipitate will settle at the bottom. Add small volume of buffer. Immediately that precipitate will get dissolved. Again add the ammonium sulfate, shake the tube, the precipitate will form, it will settle at the bottom, leaving behind the impurities, decant of the impurities, again you will get the precipitate, and this procedure you can repeat and then you will get the purified, pure form madla virus तुम्हाला मिळेल. आता हा व्हायरस प्युरिफाय झाला आहे हे तुम्ही कसं म्हणणार? आता समजा तुम्हाला मी गहू आणि तांदूळ मिक्स करून दिले आणि सांगितलं प्युरिफाय करा, तर आपल्याला डोळ्यांनी दिसणाऱ्या दोन गोष्टी आहेत. तुम्ही गहू सगळे डोळ्यांनी बाजूला काढू शकाल आणि ते तांदूळ त्यातनं बाजूला
करू शकाल. पण आता हे व्हायरसेस आहेत, ते प्युरिफाय झालेले आहेत, हे कसे ओळखायचं? व्हॉट इज द क्रायटेरिया ऑफ द प्युरिटी ऑफ व्हायरसेस? याच पद्धतीने एन्झाइम्स प्युरिफाय झाले तर ते कसे झाले हे ओळखायला येतं. When the samples are purified by any of the one method, तुम्ही केमिकल मेथडनी करा, फिजिकल मेथडनी करा, तर तो व्हायरस तुम्हाला प्युरिफाय आहे असं तुम्ही कसं म्हणणार? दिस प्युरिफिकेशन इट हॅज टू अस्पेक्ट्स. ह्या प्युरिफिकेशनला टू अस्पेक्ट्स आहेत. आता नीट लक्ष द्या. मी आता तुम्हाला एक उदाहरण काय दिलं, गहू आणि तांदूळाचं. ते तुम्हाला मी एक वाटी दोन्ही मिक्स करून दिले, 2 तास दिले, तुम्हाला प्रत्येकाला एक एक मूठ दिले आणि सांगितलं प्युरिफाय करा, सेपरेट करा, तर तुम्ही करू शकाल, सोपं आहे. पण आज माझ्यासारखी बाई आहे, आज मी जवळजवळ 35-40 वर्ष संसार करते आहे आणि माझ्याकडे असं गहू जर आणून दिला, म्हणजे तांदूळ मिसळलेला नाही, नुसता गहू आम्ही विकत आणतो दुकानातनं, तर गहू असा बघितला तर मी असं बघून नुसतं सांगते काही नाही ठीक आहे आणि घेऊन घरी ये. पण तोच तुमच्याकडचे जे शेती करणारी तज्ञ लोक आहेत, ते गहू हातात घेतले सांगतात भेसळेवर काय ह्याच्यात मिक्स आहे, काहीची गव्हाची उंची कमी किंवा जाडी त्याची जास्त आहे कमी आहे, असं तर मिक्स केलेलं असतं ते. म्हणजे आपल्याला तो प्युअर आहे का नाही, त्याच्यामध्ये भेसळ झाली आहे का नाही हे कळायचं जर झालं तर त्या पद्धतीने हे व्हायरसेस तुम्हाला प्युअर आहे ते कसं ठरवणार? द प्युरिटी, 2 अस्पेक्टनी, द प्युरिटी और होमोजिनिसिटी ऑफ द व्हायरस. हे आपण बघू शकतो. द व्हायरस इज फिजिको केमिकली प्युअर, म्हणजे इतर कुठलीही इम्प्युरिटी नाही तर तो प्युअर म्हणता येईल. म्हणजे गहू तांदूळ मिक्स झाले तर आपल्याला तर गहू वेगळा प्युअर, तांदूळ वेगळा तर मिक्स हे होईल. आणि दुसरं एक आहे देअर इज बायोलॉजिकल व्ह्यू. तो जर बायोलॉजिकली प्युअर असेल, म्हणजे तो एकाच प्रकारचा बायोलॉजिकली असेल, तो इन्फेक्टिव्ह असेल, तर आपल्याला तरच तो बायोलॉजिकली प्युअर आहे असं म्हणू शकतो. ते ओळखण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. हॅलो, हा हा बोलते. तू टीवायची मुलगी नाहीस ना? हा हा बरं, आता एक 5 मिनिटं थांब ना, लेक्चर चाललंय माझं. हा हा 5-10 मिनिटांनी. हा हा Chemically, any preparation can be regarded as a pure if it is having the crystalline form. कुठलाही, आता समजा तुम्ही लहानपणापासून साखर शुद्धीकरणाचे मार्ग शिकलाय, तर साखरेची जेव्हा रस काढला जाईल, त्याची साखरेचा जेव्हा रस तो कॉन्सन्ट्रेट केला जाईल, तुम्ही बघितलं असेल अतिशय काळपट रंगाचा असतो. पण ती साखर जर झाली क्रिस्टल फॉर्म मध्ये गेली की एकदम ती पांढरी शुभ्र आणि स्वच्छ प्युअर मिळते. तसा कुठल्याही पदार्थाचा जेव्हा क्रिस्टल असतो तेव्हा तो प्युअर फॉर्म मध्ये असं समजला जातो. आणि त्यामुळे इव्हन इन द सस्पेन्शन एक्स्ट्रीमली प्युरिफाईड द सॅम्पल जर असेल तर तो एक कॅरेक्टरिस्टिक पॅटर्न, कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी त्याला मिळते. फॉर एक्झाम्पल आपण बघूया, प्युरिफाईड सॅम्पल ऑफ TMV, टोबॅको मोझाईक व्हायरसचं जर तुम्ही प्युअर फॉर्म मधलं सॅम्पल जर घेतलं, इट इज ब्रिलियंटली शाईन होतं, ते एकदम चकाकायला लागतो. दिस सम अनयुज्युअल ब्राईटनेस, काही व्हायरसेस प्युअर असले तर ते ब्राईटनेस त्याचा वाढतो किंवा ब्रिलियंटली शाईन होतो. आणि मग असे जर प्रॉपर्टी त्या सस्पेन्शनला असेल, त्या क्रिस्टलला असेल, त्या प्रेसिपिटेटला असेल, तर तुम्ही म्हणू शकता इट इज हायली प्युअर फॉर्म. While the purity can be checked by its characteristic, त्याचं साईज काय आहे, शेप कसा आहे, मॉलिक्युलर वेट काय आहे, स्टॅबिलिटी आहे, असा त्या व्हायरसचा अभ्यास केला जातो. एक सारख्या साईजचे सगळे आले तर प्युअर आहेत. शेप सुद्धा त्यांचा स्पेसिफिक असणार आहे, तर ते एकसारखे असतील तर ते आहेत. मॉलिक्युलर वेट बघितलं सगळ्यांचं एकसारखं आहे तर तो प्युअर आहे. लाईक दिस प्रॉपर्टीज कॅन बी स्टडीड. And nowadays, the purity or homogeneity can be checked by one advanced technique like electrophoresis and serological test. Viruses, they are antigenic in nature. आणि त्याचं जर समजा आपल्या शरीरात गेले तर त्याच्या अगेन्स्ट आपल्या शरीरात अँटीबॉडी तयार होतील. मग समजा असं इमॅजिन करूया की पोलिओ व्हायरसच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार झालेले आहेत
आणि तुमच्याकडे पोलिओ व्हायरसचं सस्पेन्शन आहे आणि त्याच्या बरोबरीने इम्प्युरिटी मध्ये एखादा HIV चा व्हायरस गेला आणि तुम्ही जर अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन केली तर फक्त पोलिओचा अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होईल, कारण पोलिओच्या अगेन्स्टच आपण अँटीबॉडी केलेले आहेत आणि इतर इम्प्युरिटी मध्ये राहील. लाईक दिस यू कॅन चेक द प्युरिटी. आणि आता इलेक्ट्रोफोरेसिस हे सगळं तुम्हाला मॅडम शिकवायला लागलेले आहेत. बाय दिस टेक्निक we can prepare. However, in highly purified preparation, some foreign material like tissue protein may remain as a contaminant because absolute purity is rarely observed. अगदी सगळ्या कितीही तुम्ही सांगितली मेथड वापरली, मोस्ट ऍडव्हान्स टेक्निक वापरले, तरी सुद्धा थोडीफार काहीतरी चूकभूल होते आणि थोडस इम्प्युअर प्रकार सेल कॉन्स्टिट्युएंट सम टिश्यू प्रोटीन मे रिमेन. Biological purity and homogeneity is related to the capacity of preparation to infect the host cell. If the capacity is lost, then the sample is biologically impure. अगदी तुम्ही ऍडव्हान्स टेक्निक वापरली, भारीतल्या सगळ्या गोष्टी वापरल्या, रेफ्रिजरेशनला म्हणजे AC मध्ये काम केलं, बफर वापरला आणि एवढं सगळं काम करून तुमच्याजवळ प्युअर मिळालेला व्हायरस जर बायोलॉजिकली ऍक्टिव्ह नसेल देन इट इज ऑफ नो यूज. आणि ही कॅपॅसिटी चेक करायची असेल तर तुम्हाला आफ्टर एव्हरी स्टेप यू हॅव टू चेक द बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी. पोलिओ व्हायरस तुम्ही करत आहात, प्युरिफिकेशन प्रोसिजरला गेला तर पहिल्या स्टेप नंतर तो व्हायरस अॅनिमल सेल्सच्या टिश्यू कल्चर मध्ये ग्रो करून बघा, ग्रो झाला तर आपली प्रोसिजर ठीक आहे. सेकंड स्टेप केली, एव्हरी स्टेप यू हॅव टू फॉलो द बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी. आणि इफ द बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी इन्फेक्टिव्हिटी इज लॉस देन दॅट मेथड इज नॉट कन्सिडर्ड ॲज द बेस्ट मेथड. सगळं काम केलं आणि लक्षात आलं की सगळेच व्हायरसेस मरून गेलेले आहेत तर त्या मेथडचा आपल्याला काही उपयोग होत नाही आणि त्यामुळे आपल्याला तो व्हायरस प्रत्येक स्टेप मध्ये बायोलॉजिकली प्युरिटी चेक करायला यू हॅव टू फॉलो द प्रोसेस ऑफ इट्स इन्फेक्टिव्हिटी. However, of absolute consistency in between the infectivity and number of particle, it is difficult to achieve. म्हणजे आपल्याला कितीही मनात असलं आपण 100 व्हायरसेसचं पार्टिकलचं करायला घेतलंय तर प्रत्येक वेळेला एखाद दुसरा व्हायरस पार्टिकल हा इनॅक्टिव्ह होणारच आहे. त्यामुळे 100% आपल्याला कधीही प्युरिफिकेशन होऊ शकत नाही. सम व्हायरसेस दे लॉस ड्युरिफिकेशन प्रोसेस. या प्युरिफिकेशन प्रोसेस मध्ये तुम्ही 100 सुरुवात केली आणि तुम्हाला 80 जर प्युअर व्हायरसेस मिळाले तरी तुम्ही जिंकलात, कारण 80% तुम्हाला यश मिळाले. 20% व्हायरसची बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी गेलेली आहे तरी आपली स्टेप बेस्ट आहे. 100% इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अचीव्ह. दॅट कम्प्लीट हा आपला प्युरिफिकेशनचा पॉइंट आहे, हा झालेला आहे. लेक्चरला सुरुवात केली त्यावेळेला 48 जण होती आणि आता 49 जण आहेत. आता माझ्याकडे याचं रेकॉर्ड येणार आहे कोण आहे कोण नाही. आणि तुम्हाला आता मला एक महत्वाच्या काही सूचना द्यायच्या आहेत. परवा उतेकर मॅडमने तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, तुम्हाला मॅडमने मार्क तुमचे मागितलेले होते, त्याच्यावरून आपण तुमची टॅलेंट बॅच आणि प्रोग्रेसिव्ह बॅच तयार करणार आहोत. टॅलेंट बॅचचे ओळीनी 10 नंबर जे आहेत मेरिट लिस्ट तुम्ही लावलेली बघितलेली आहे. हवं असेल तर आपण तुम्हाला ग्रुपवर टाकूया. हे 10 नंबर जे आहेत ते आपण टॅलेंट बॅच मध्ये सिलेक्ट केलेले आहेत. त्यांच्याकडनं आपण वेगवेगळ्या प्रकारचं काम करून घेणार आहोत जेणेकरून जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जरी गेलात तरी तुम्हाला त्याच्यामध्ये घवघवीत यश मिळालं पाहिजे. अशा पद्धतीने डिपार्टमेंटनं तर्फे तुम्हाला आम्ही काय काय ऍक्टिव्हिटी घेणार, नुसत्या टेस्ट घेणार आहे असं नाही, तर तुमचा मायक्रोबायोलॉजीमध्ये इंटरेस्ट निर्माण होण्यासाठी आपण अनेक गोष्टी करणार आहोत. तर ते आपण काम करणार आहोत. टॅलेंट बॅचचे 10 मेंबर आमच्याकडे मेरिट लिस्ट आहे. तुमचे SYच्या मार्कावरून पहिले 10 नंबर आमच्याकडे आहेत. नावं आता माझ्या लक्षात नाहीत पण ती नावं आम्ही तुम्हाला तुमच्या ग्रुपवर टाकू आणि आपण त्यांचं अभिनंदन करूया की हे 10 मेंबर आपण टॅलेंट बॅच मध्ये सिलेक्ट केले. आणि दुसरी एक ग्रुप करायचा आहे तो प्रोग्रेसिव्ह बॅच. आता
अपयश जर काही आलं असेल, काही जणांना कमी मार्क पडले असेल, तर त्यांना आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे जायचं आहे. नुसते टॅलेंट बॅचवर आम्हाला फोकस करायचा नाही, तर आम्हाला प्रोग्रेसिव्ह बॅचवर पण फोकस करायचा आहे. ज्यांचा थोडा अभ्यास कमी पडतोय त्यांच्यासाठी आम्ही काही जास्त कोचिंग, जास्त त्यांच्याकडनं प्रश्नपत्रिका सोडवून घेणं, प्रश्न त्यांना देणं, कळलं नसेल तर त्यांनी आमच्याशी आपण त्यांचे ग्रुप करूया. आणि मधली जी मुलं आहेत की जी टॅलेंटमध्ये नाही प्रोग्रेसिव्ह मध्ये नाहीत, त्यांनी ह्या दोन्ही ऍक्टिव्हिटी मध्ये दिलेले जे आहेत ते आपण करत राहायचं. तुम्हाला आम्ही कंपल्शन करणार नाही, पण तुम्ही आम्हाला समजा असं इमॅजिन करा, माझ्या पुढे एक संतोषी लोहार म्हणून मुलगी आहे, मेरिट लिस्ट मध्ये 15वी आहे. आपण एक्झाम्पल घेतोय, माझ्या पुढे आहे नाव तिचं म्हणून. तर ती मेरिट लिस्टला जर 15वी असेल, तर तिने जर एखादं टॅलेंट बेस्डला दिलेली समजा टेस्ट आहे, तर तिने मला सोडवून आम्हाला दाखवली, तरी आम्ही तिची पण तपासणार आहे. त्यामुळे आम्ही वर्गावर अख्ख्या लक्ष देणार आहोत, पण आम्हाला वर्ण निरोप असा आहे की तुमच्या हुशार विद्यार्थ्यांवर आणि जे थोडेसे अभ्यास कमी केल्यामुळे म्हणा किंवा त्यांचा टोटल पहिल्यापासून आपल्यामध्ये जर काही नोट्स मिळाल्या नाहीत किंवा अशी काही कारणं असेल आणि मार्क कमी पडले असतील, तर ह्या पद्धतीने त्यांच्यावर आम्हाला लक्ष कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तर अशा 2 बॅचेसची तुम्हाला उतेकर मॅडमनी सांगितलेलं असेल, त्यांची नावं आपण तुम्हाला ग्रुपवर देऊ. त्या मुलांनी आम्ही जी जी कामं सांगू ती सर्व करायची आहेत. तुमचा त्याच्यात खूप फायदा होणार आहे. आता दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे तुम्हाला प्रोजेक्ट आणि पोस्टर तयार करायचे आहेत. काल आम्ही एक तुमच्यासाठी गेस्ट लेक्चर अरेंज केलेलं होतं आणि मी दुसऱ्या लेक्चरला जॉईन झाले होते, तर टीवायचे अतिशय कमी मेंबर त्याच्यात हजर झाले होते. फार कमी जण अटेंड केलेलं आहे ते लेक्चर, जे तुमच्यासाठी आम्ही अरेंज केलेलं होतं. तर असं जर झालं तर जे हजर होते त्यातली 10 मुलं आम्ही सिलेक्ट करणार. आम्ही सर्वांना ऑफर ओपन केलेली आहे. आपण फक्त असं करायचं असेल तर सांगा, फक्त टॅलेंटची 10च्या 10 घ्या आणि त्यांचे सुरुवात करा, तर आम्ही तसंही करू शकतो. तुमची जर इच्छा असेल की फक्त टॅलेंटची मुलं घेऊन तुम्ही चालू करा, तर आमचं काही म्हणणं नाही. पण अशी काही मुलं असतात की समजा अभ्यासात हुशार नाहीत पण प्रोजेक्ट त्यांना छान जमतो, प्रॅक्टिकल वर्क खूप छान आहे, हँड त्यांचा चांगला असतो, प्रॅक्टिकल त्यांना करायला आवडतं. असे जर तुम्ही स्वतःहून पुढे आलात आणि म्हणालात की आम्हाला भाग घ्यायचा आहे, तर आपल्याला ऑफर आम्ही सर्वांना 80 जणांना ओपन केलेली आहे. तर त्यातले तुम्ही जर कोणी इच्छुक असाल तर तुमची नावं ग्रुपवर टाका, आपण त्याच्यातनं सिलेक्ट करणार आहोत. आपला जो टीवायचा ग्रुप केलेला आहे आणि जर तुम्ही नाही टाकलीत नावं तर आम्ही टॅलेंट मधले 10 मेंबर ओळीनी हे ह्याच्यासाठी वापरणार आणि ती मुलं पुढे जातील. आम्ही सर्वांना चान्स देणार आहोत. आम्ही असं मुळीच करणार नाही की अपपरभाव करणार आहोत. पण टॅलेंट बॅचच्या लोकांना तुम्ही नुसती एंट्रन्स ही मायक्रोबायोलॉजीची वायसी कॉलेजची, वायसी कराडची किंवा पुण्याची अशी द्यायची नाही. तुम्हाला आपण नॅशनल लेवलच्या एंट्रन्स देण्याचा वगैरे असा गायडन्स देणार आहोत. तर त्या दृष्टीने आपला प्रयत्न राहणार आहे. तर तुम्ही त्या पद्धतीने तुमचा रिस्पॉन्स असावा. पण तुमची प्रेझेंटी मात्र अतिशय कमी आहे. अतिशय वाईट वाटतंय मला या गोष्टीचं. आणि तुम्हाला काल मॅडमनी जे सांगितलेलं होतं ते रिव्ह्यू लिहा आणि मग पोस्टर तयार करा. तर तो मॅडमच्या बरोबर जी 10 मुलं सिलेक्ट होतील ती आणि MSc ची 10 अशी मिळून आपण काय करूया, एक ग्रुप व्हॉट्सअपचा करूया आणि तुम्हाला त्या मॅडमशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. आणि जे तुमची 10 लोक सिलेक्ट होतील त्यात दोघांचा ग्रुप केला जाईल आणि तुम्हाला एक सिनियर मेंबर आणि एक ज्युनियर मेंबर ऍज अ मेंटॉर मिळणार आहे. आमच्या गायडन्स खाली तुम्ही हे काम करायचं आहे. फक्त तुमच्याकडनं खूप सारं यायला पाहिजे. आडेल तिथे आम्ही तुम्हाला सांगणार आहे. चला आता मी माझं थांबवणार आहे. कुणाला काही याच्याबद्दल बोलायचं आहे का? साक्षी पवार ऑन कर ग. हा मॅडम. हा, आता तू टॅलेंट प्रोग्रेसिव्ह मध्ये कुठे येतेस मला माहिती नाही, पण मी सांगितलेली माहिती सगळी कळली का तुम्हाला? हो हो समजली मिस. समजली ना? हो. नाझनी इनामदार. समजली का बाळा?
बोलत नाहीये तुम्ही. एक आदित्य म्हणून कोणीतरी नावाचा मुलगा मला दिसला आता. आदित्य येस मॅम. आदित्य चिकणे का? अरे आमच्याकडे एक हा चिकणे मॅम. नावाचे एक मुलगा आणि मुलगी असे पूर्वी येऊन गेले. अतिशय हुशार, उत्साही. बघू तुझा मुखडा जरा आदित्य. तुझी काय अवस्था आहे? त्यांच्यापैकी आहेस का कुणी तू? काय मॅम? अरे आमच्याकडे जुने काही विद्यार्थी होते की नाही ज्यांची मॅम नाव नाही. श्रद्धा चिकणे म्हणून एक मुलगी होती. तुझी कोणी आत्या वगैरे असं आहे का? जरा चौकशी कर. आणि ती खूप ओके मॅम. हुशारही हा होती, पुढाकार घेतलेला होता तिने. कालच्या लेक्चरला तू काय बसला नव्हतास. हा मॅम, ते बॅलन्स संपलेलं मॅम. रिचार्ज केला सकाळी. लगेच मला सांगायचं मॅडम बॅलन्स संपलाय तेवढा माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स भरा म्हणून. कुणालाही मी बॅलन्स भरून देईन. कळलं का? हो मॅम. अडचण कसलीही असली तरी तुम्ही सांगायला पाहिजे. सायली परगे कोण आहे? तिला निरोप द्या. मृणाल कांबळे यांनी मला फोन करायचे एक थोड्या वेळापर्यंत. तुमचं दुसरं लेक्चर झालं की. आता मी थांबवते माझं लेक्चर. मला सांगायच्या सूचना सगळ्या सांगून झालेल्या आहेत. आता आपण उद्या परत माझं लेक्चर आहे त्यावेळेला भेटू. मी आता थांबवते लेक्चर घ्यायचं. Good afternoon, everyone. Good afternoon, Miss.